नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ, पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या, पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील महारुद्र कॉलनी, वसंत विहार येथे सोमवारी सकाळी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार 54 वर्षीय किरण एकनाथ हजारे याने पत्नी अश्विनी हजारे, वय 43 आणि 7 वर्षीय मुलगा श्रेयश यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात अश्विनी यांच्या डोक्याच्या मागील भागावर तर श्रेयशच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अतिरक्तस्रावामुळे दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर विष प्राशन केलेल्या किरण हजारे याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोबाईल फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार किरण आणि अश्विनी यांचा विवाह 2017 मध्ये झाला होता. दोघांचाही हा दुसरा विवाह असल्याचे समोर आले आहे. किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा तसेच सोलर प्लांट उभारणीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार असून पोलीस सर्व शक्य त्या अंगांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. डेज न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक.